येते नागपुरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळते। काँग्रेसनं भाजपा विरोधात आंदोलन सुरू केलंय। खरगे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद नागपूरमध्ये उमटताना दिसतात। नागपूरमधले काँग्रेसचे मोजके कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। तेजस मोहतुरे आमचे सहकारी प्रतिनिधी या आंदोलनात आहेत। तेजस, कोणी खरगेंबद्दल काय वक्तव्य केलं होतं ज्याची काँग्रेसला चीड आली आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल आसामचे मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केले त्या वक्तव्याचे निषेधार्थ जे आहे ते युवक काँग्रेस जे आहे ते चांगलंच जे आहे ते आक्रमक झालेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर काप क्युरेरो हिम्मता अशा प्रकारचे जे आहे ते पोस्टर एका अर्थाने जे आहे ते दिसत आहेत आणि RSS बीजेपी तो दलितांच्या बद्दल का बरं नफरत अशा प्रकारचे पोस्टर एका अर्थाने जे आहे ते युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहे। आणि आंदोलन जे आहे नागपुरातील जे आहे ते मेरिया चौक जे काँग्रेसचं भवन आहे त्या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात। तेजस तुम्ही जी दृश्य दाखवताय त्या दृश्यांमध्ये मोजून जरी पाहिलं तरी काँग्रेसचे 15 पेक्षा जास्त कार्यकर्ते नाहीयेत। इतके कमी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये या आंदोलनाला का आले? जर बघितलं असेल तर काँग्रेसची 8 पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे नागपुरात जी आहे ते देवडिया भवन येथे पार पडली। या संपूर्ण आंदोलनात जर बघितलं असेल तर युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत, मात्र बोटावर मोजण्याला कितके कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत। या काँग्रेसच्या एकूण कार्यकर्ता जर बघितलं असेल तर मोठी फौज युवक काँग्रेसची असेल, NSIची असेल, महिला काँग्रेसची आहेत, मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर महिला पदाधिकारी सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये दिसत नाही। एकंदरीत बघितलं असेल तर कपिल डोके जे महाराष्ट्र प्रदेशचे युवकचे उपाध्यक्ष ते या ठिकाणी आहे, त्यासोबत जे आहेत ते महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी सुद्धा या ठिकाणी आहेत, मात्र हातावर मोजण्याला कितके जे कार्यकर्ते आहेत महिला पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी नाही आहेत, त्यासोबत NSIचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत ना। त्यामुळे एकंदर या आंदोलनाला पाठ दाखवण्याचे चित्र सध्या वेळेला पाहायला मिळत आहेत आणि हातावर मोजण्याला कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे। धन्यवाद तेजस या सगळ्या तपशिलाच्यासाठी। दरम्यान हा विषय खरगे आणि हेमंत विश्व शर्मा यांच्यातला आहे। हेमंता शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत। निवडणुकीच्या दरम्यान परस्परांवर शब्दबाण चालल्याचं निमित्त करून हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसचे मोजून 15 कार्यकर्ते या आंदोलनात नागपुरात उतरले आहेत।